मला लहानपणापासून फिरायला खूप आवडतं. एकदा सहज अगदी अ, 10वीच्या नंतर ज्यावेळेस सुट्ट्या लागतात, त्यावेळी मी आणि माझा एक मित्र आहे, निखिल. तर आम्ही दोघंजणं चाललो होतो कात्रजच्या उद्यानालयात. म्हणजे जिथं सगळे प्राणी वगैरे असतात त्या ठिकाणी. आणि महिना तसा मे, जूनचा असेल कदाचित. त्यावेळेला महाराजांची पुण्यतिथी असते. आणि अशा वेळेला आम्ही बसमधूनच चाललो होतो पी-एम-पी-एलने. आणि जाता जाता तो जो बस स्टॉप आहे म्हणजे धनकवडीचा जो मेन बस स्टॉप आहे तिथं सहज माझं लक्ष गेलं मठाकडे. आणि महाराजांचे म्हणजे स्वामी महाराजांचे खूप मोठे मोठे फ्लेक्स वगैरे लावले होते आणि खाली शंकर महाराज होते. आता हे कोण आहेत हे मला माहीत नव्हतं. मी निखिलला म्हटलं, अरे तिथे मठ आहे, स्वामींचा आहे कदाचित, आपण एकदा जाऊया. आम्ही पुढच्या बस स्टॉपला उतरलो, परत मागे आलो, महाराजांच्या मठात गेलो, शंकर महाराजांच्या. गेल्यानंतर मला स्वामी कुठं दिसलेच नाही. म्हणजे बाहेर तिथे दत्त महाराज आहेत, नंतर मारुती आहे आणि एका बाजूला स्वामी महाराज आहेत. मुख्य मंदिरात तर ही दाढी वगैरे वगैरे वगैरे. मी आतमध्ये गेलो, प्रसन्न खूप वाटलं मला. ऋणानुबंध आहेत असंही वाटलं मला. पण हे नेमके कोण आहेत हे मला माहीत नव्हतं. पण ठीक आहे, तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर फोन, इंस्टाग्राम उघडलं, शंकर महाराजांच्याच रील. इव्हन अगदी जी माझ्या परिचयातली मुलं आहेत, माझ्या परिचयातली लोक आहेत, त्यांचे स्टेटसही त्याच कालावधीत शंकर महाराजांचेच. मी कुठं टू व्हीलरवरती गेलो, मी कुठं फोर व्हीलरवरती गेलो, तर गाड्यांवरती सुद्धा शंकर महाराजांचे स्टिकर. मग मी विचार केला की हे शंकर महाराज आहेत कोण, की मला त्यांच्याबद्दल काही माहिती नव्हती तरी मी त्यांच्या मठात गेलेलो आहे. मग थोडंसं अभ्यास करण्यासाठी परत पुन्हा मठात गेलो. शंकर गीता महाराजांचा ग्रंथ तो मी घेतला. त्यानंतर त्याचं पारायण केलं. पारायण केल्यानंतर महाराज कोण आहेत ते मला समजलं. आणि जोपर्यंत शंकर महाराज समजत नाहीत तोपर्यंत स्वामी समजणं सुद्धा कठीणच आहे